के दिल में एक ऐसा कमर्शियल जो हाईवे से भी शाइन करता है। Biz offices and retail space 50 lakhs onwards with 18 feet height and mezzanine floor. On this auspicious day of Dussehra, enjoy कीजिए 9% monthly rental returns और हर यूनिट पे 5 लाख का कार पार्क फ्री। 20x40 किफायती LED स्क्रीन। अगर अंबरनाथ में आपको भी लैविश कमर्शियल स्पेस चाहिए तो कॉन्टैक्ट बिजबे। नमस्कार, मैं जूली तिवारी, डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में दिवाली फरार सामग्री केवल 10 रुपए में, शिवसेना वालेकर गुट द्वारा भव्य वितरण। अंबरनाथ में शिवसेना वालेकर गुट द्वारा दिवाली फरार सामग्री का भव्य वितरण किया गया, जिसमें शहरवासियों को केवल 10 रुपए में दिवाली विशेष सामग्री उपलब्ध कराई गई। इस अवसर पर अरविंद शिवलिंग वालेकर, राजेंद्र वालेकर, मनीषा ताई वालेकर, निखिल वालेकर, भूषण वालेकर, यश वालेकर सहित पूरे वालेकर परिवार के सदस्य उपस्थित थे। साथ ही महिला पदाधिकारी, महिला कार्यकर्ता और गुट के अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता भी बड़ी संख्या में मौजूद रहे। कार्यक्रम में स्थानीय निवासियों को मिठाई, नाश्ते और दिवाली विशेष सामग्री वितरित की गई। इस पहल का उद्देश्य अंबरनाथ के हर परिवार तक त्योहार की खुशियां पहुंचाना और समाज में भाईचारे तथा सहयोग की भावना को बढ़ावा देना था। उपस्थित पदाधिकारियों ने लोगों से सीधे संवाद कर उन्हें दीपावली की हार्दिक शुभकामनाएं दी। इस अवसर पर शिंदे गुट के प्रवक्ता किरण सोनावरे ने अपनी उपस्थिति दर्ज कराई और इस सामाजिक पहल की सराहना की। अरविंद शिवलिंग वालेकर ने कहा कि यह प्रयास केवल जरूरतमंदों तक राहत पहुंचाने का माध्यम नहीं है, बल्कि यह समाज में एकजुटता और सहयोग की भावना को भी मजबूत करता है। उन्होंने सभी कार्यकर्ताओं की सक्रिय भागीदारी की सराहना की और इस प्रकार के सामाजिक कार्यों को निरंतर जारी रखने का आश्वासन दिया। स्थानीय लोगों ने इस पहल का उत्साहपूर्वक स्वागत किया और इसे समाज में सकारात्मक बदलाव की दिशा में एक महत्वपूर्ण कदम बताया। अंबरनाथ के नागरिकों तक यह भव्य वितरण पहुंचने से शहर में दिवाली का उत्साह और खुशियों की चमक और भी बढ़ गई है। दिवाळीचे साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे, काय बोलणार याबाबत? अंबरनाथ मध्ये शिवसेना शहर शाखा ही सातत्याने वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते। धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील, आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, आमचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथची शिवसेनेची पूर्ण टीम नेहमीच बाळासाहेबांना दिलेला आदेश 80% समाजकारण करते। ही दिवाळी अंबरनाथ मधल्या प्रत्येक घरामध्ये गोड व्हावी। शासनाने आनंदाचा शिधा कदाचित दिला नसेल, परंतु शिवसेनेच्या आनंदाचा शिधा हा घराघरापर्यंत पोहोचलाच पाहिजे। या दृष्टीने शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता, महिला आघाडी, आमचे युवा सैनिक सगळे काम करत असतात आणि अंबरनाथकरांच्या चेहऱ्यावरचं हसू या आज जवळजवळ 5000 पाकिट आपण जो आनंदाचा शिधा आहे तो वाटणार आहोत। 5000 लोकांच्या घरामध्ये प्रत्येकी 4 माणसं पकडली तर 20,000 आणि 3 दिवस जर त्यांनी तो फराळ खाल्ला तर जवळजवळ 60,000 लोकांना आपण ही दिवाळी साजरी करण्यासाठी मदत करत आहोत। हे फक्त आणि फक्त अंबरनाथ मध्ये शिवसेना आणि शहर शाखाच करते आणि म्हणून लोकांनी दिवाळी साजरी केली तर ती दिवाळी आमची देखील साजरी झाल्यासारखं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये करतो। या देशातली, या महाराष्ट्रातली आणि या अंबरनाथ मधली युवा पिढी किंवा रंगले गांगलेले गरीब गोरगरीब जे नशेच्या आहारी जातात, त्याच्यासाठी आपण नवरात्री सारख्या सणाच्या दिवशी देवीची शपथ घेऊन जो एक शपथ ग्रहण केली होती, त्याचा पोलिसांनी खूप मोठा साठा जप्त करून त्यांच्यावर मुक्कासारखी कारवाई केली। त्यासाठी आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ताबडतोब, ते स्वतः तिथे उपस्थित असल्यामुळं हा खरा एक मोठा इम्पॅक्ट या शपथ ग्रहणावर झाला होता आणि त्यामुळे पोलीस खात्यात सुद्धा त्यांनाही वाटतं की ड्रग्स विकू नये, त्यामुळं जी युवा पिढी आहे ती खराब होते आणि म्हणून त्यांनी ती मोक्काची कारवाई केली। मी त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं मनापासून
आभार मानतो. त्यांना ही दिवाळीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. दिवाळी फराळ साहित्याचं वाटप केलं जाते, काय सांगा? महाराष्ट्रावरती एकूणच अतिवृष्टीचं संकट कोसळलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी अत्यंत हवालदिल परिस्थितीमध्ये आहे. त्यांची दिवाळी कशी होईल याची चिंता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे करता आहेत आणि ठिकठिकाणी त्या पद्धतीची मदत पोहोचवली जाते. शिवसेनेचा हा पहिल्यापासूनचा पायंडा आहे की गोरगरिबांच्या दुःखामध्ये सहभाग व्हायचं आणि त्यांच्या जीवनामध्ये थोडंसं हसू कसं फुलवता येईल तो वारसा या ठिकाणी अंबरनाथ मध्ये हे माननीय अरविंदजी वाळेकर गेल्या अनेक वर्षापासून चालवत आहेत. आणि अवघ्या 10 रुपयांमध्ये आनंदाचा ठेवा जो आहे तो त्यांच्या घरापर्यंत पोहोचतो आहे. एक कविता असं म्हणते की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस कष्ट करून अण्णांनी स्वतःचं कुटुंब, स्वतःचं घर, स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि त्या सक्षमतेनं आता ते दुसऱ्यांना मदत करण्याच्या सक्षमतेपर्यंत आले. आणि ती कविता असं म्हणते की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे जेव्हा आम्ही गरीब होतो, जेव्हा आम्हाला काही होतं, कुणी आम्हाला मदत केली असेल, कसली मदत केली असेल, आम्ही उभं राहिलो असेल, पण आता आम्ही सक्षम झालो तर आमच्या याच्यातला काही हिस्सा दुसऱ्याच्या यांना दिला पाहिजे. ही दातृत्वाचा गुणधर्म अरविंद वाळेकर आणि त्यांच्या कुटुंबाने घेतलेला आहे आणि त्याचंच हे चित्र गेले 10-12 वर्ष चालू आहे. शिवसेना ही नेहमीच अशा पद्धतीने काम करत असते आणि त्याचाच हा सगळा तुम्हाला दिसतोय की अनेक लोकांची यामुळे दिवाळी जी आहे ती गोड होणार आहे. आम्ही त्यांना मदत करून काही उपकार करतो, आम्ही खूप काही महान आहोत असं त्यातली भावना मुळीच नाहीये. आमच्या हातातनं, आमच्या मनातनं काही जर खारीचा वाटा कुणाला उचलला जात असेल तर तेवढा हा त्यांच्या आनंदामध्ये आमचा हा खारीचा वाटा आहे, एवढंच मी बोलतो. वर्षाप्रमाणे यंदाही दिवाळी फराळ साहित्याचं वाटप केलं जाते, काय सांगते? गेल्या एका दशकापासून तब्बल 12-15 वर्षांपासून आम्ही शिवसेना शहर शाखा, शिवसेना कुंटवली विभागीय शाखा त्यांच्या वतीनं अंबरनाथ मध्ये गोरगरीब नागरिकांना, गरजू नागरिकांना त्यांच्या घरामध्ये त्यांची दिवाळी गोड व्हावी याच अनुषंगाने आणि शिवसेनेचा जो मूलमंत्री आमच्या वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी दिलेला 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणाने डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना शहर प्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या अंबरनाथ शहरामध्ये आम्ही गोरगरीब नागरिकांना अवघ्या 10 रुपयामध्ये दिवाळीच्या फराळाचं साहित्याचं वाटप आम्ही इथे करत असतो. त्याच्यामध्ये रवा, मैदा, तेल, तूप, साखर, शेंगदाणे, फुटाणे, मसाला असं सगळं सामान जे दिवाळीचं फराळाचं साहित्य असतं ते आपण इथे देत असतो. आणि आमचा हा जो विभाग आहे त्याच्यामध्ये अनेक गरजू नागरिक आहेत, त्यांना हा फराळाचं साहित्य मागच्या वर्षी जसं आनंदाचा शिधा सरकारच्या मार्फत दिला होता, पण यंदा ते जरी देत नसेल तरी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरापर्यंत, म्हणजे एका घरामध्ये एक असं केलं तरी पण तब्बल 5,000 नागरिक म्हणजे 25,000 लोकांपर्यंत आम्ही ही त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांचं हे सामान देत आहोत. आणि आम्ही ह्याच्यामध्येच आमचं स्वतःचं सौभाग्य मानतो की लोकांच्या आनंदामध्येच आम्ही आमचा आनंद आणि त्यांच्या सुखामध्ये, त्यांच्या दिवाळीचं जे एक सुख असतं प्रत्येकाला वाटतं त्याच सुखामध्ये आम्ही आमचं सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक आपण गर्दी म्हटलं की नागरिकांची जी गरज असते, आज 500 रुपयाचं जरी एक सामानाची पिशवी म्हटलं की नागरिक आम्हाला गेल्या 10-15 दिवसांपासून विचारत असतात की दादा यावेळेस आपण सामान वाटणार आहोत का, तसं आम्ही सामान भरणार नाही. म्हणजे आपण त्यांची जी गरज आहे, आज तुम्ही बघितलं तर 50-60 रुपये किलो शिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही. त्याच्यामुळे घरामध्ये 5-6 जण असतात आणि कुठे ना कुठेतरी छोटासा हा हातभार असतो. दिवाळीमध्ये आपण नवीन कपडे घेतो, नवीन गोष्टी असतात, नवीन घरामध्ये सगळी साफसफाई वगैरे वगैरे सगळ्या नवीन गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये जर एक पिशवी ज्याच्यामध्ये 8-10 किलो सामान जर मिळालं तर ती कुठेतरी लोकांची खुशी असते आणि ही खुशी शोधण्याचाच प्रयत्न आमच्या शिवसेना शहर शाखेच्या वतीनं अरविंद वाळेकर साहेब करत असतात. दर वर्ष आम्हाला दिवाळीचं सामान भेटतं आणि मला सायकल बी दिलेली आहे त्यांनी. यंदा साहित्य भेटला तुम्हाला? साहित्य काय काय करणार आहे या दिवाळीत? सायकल कोणी दिली तुम्हाला? आम्ही भावने दिली. किती वर्षापासून आपण इकडे येत आहे फराळ घ्यायला? सर दिवाळीचा पहिले घेऊन जातो दरवर्षी.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी तुम्हाला दिवाळी फराळ साहित्याचे वाटप केले जाते, काय सांगाल? जय श्री राम, नमस्कार। मेरा नाम जोशना तिरुपति, मैं न्यू बालाजी नगर में रहती हूँ। न्यू बालाजी नगर रहने दो, कुंटोली, भास्कर नगर, सब एरिया आजू बाजू का, इधर सब ईस्ट से भी, ईस्ट में भी बांटते हैं। अन्ना वाले कर उनका पूरा फैमिली है ना, हर साल ऐसा मदद करते हैं। ऐसा नहीं इलेक्शन का इलेक्शन नजदीक आ रहे, काम करने का ऐसा कुछ नहीं रहता है। फैमिली को हर टाइम, हर दिन रात को कुछ भी छोटा भी प्रॉब्लम रहने दो, हम लोग का एक फोन करेगा, हम लोग आने का भी जरूरत नहीं है। कोई भी कार्यकर्ता को भी, इन लोग का कार्यकर्ता रहते हैं, उनको फोन करेगा तो भी उधर तक पहुंचाते हैं प्रॉब्लम। साल 2-3 दिन, ज्यादा से ज्यादा एक हफ्ते में हम लोग का प्रॉब्लम सॉल्व होता है। ये दिवाली का भी अभी जुलाई में भी बुक्स बांटते हैं, बच्चों लोग को छाता बांटता है। इसको गरीब बच्चे लोग रहते हैं ना, सबको बुक्स भी बांटते हैं। अभी दिवाली का टाइम ये राशन बांटता है ना, ये ना सब इनको लोग कैसे है ना, पैसा वाला का ही दिवाली करके बोलता है ना, ऐसा कुछ नहीं। हमारा एरिया में ना, आजू बाजू सब एरिया में इन लोग का घर का वालेकर फैमिली का वजह से सब लोग दिवाली बनाते हैं। राशन भी देता है, दिया देता है, पंती देता है, स्वीट्स देता है, हर घर में पहुंचाता है। इधर कौन कौन नहीं आता है ना, कोई बुढ़ी लोग रहेगा, मतलब कोई हैंडीकैप रहेगा, सबको घर तक पहुंचाता है। बहुत बहुत धन्यवाद अन्ना वालेकर, वैनी साहब, सबको, उनका फैमिली को बहुत धन्यवाद। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।